नमस्ते, मी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बोलती। करमाळा तालुक्यामधील सगळ्या तालुक्यामध्ये एवढं नुकसान झालेलं आहे आणि ह्या सरकारच्या चुकीमुळं ह्या शेतकऱ्याला सगळं ही नुकसान झालेलं हे सहन करावं लागलेलं आहे। ह्या सरकारने जर निर्यातला मान्यता दिली असती, निर्यात चालू झाली असती तर ह्या कांद्याचं एवढं नुकसान झालं नसतं। ह्या शेतकऱ्यांनी त्याचं 2 पैसे करून त्यांना उपयोगी आला असतं, पण त्या शेतकऱ्यांनी पुढच्या आशामुळं त्यांनी कांदा चाळमध्ये ते कांदा साठवून ठेवला आणि त्या ह्या निसर्गाच्या पाण्यामुळं त्यांचं सगळं त्या पाणी शिरून कुणाचं वाहून गेलं, कुणाचं त्याच्यात पाणी शिरून नासून बसलं। त्यामुळे ह्या शेतकऱ्याला तोंडात घालाय आलेला ह्याला काहीच करता आलं नाही। त्याच्यामुळे हा शेतकरी एकदम रडत बसलेला आहे आणि अनेक शेतकरी ही माझ्याकडे आलेले आहेत, पण ह्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न मी आमच्या प्रहार संघटनेच्या वतीने करतो। पण ह्या सरकारला अनेक कुठंच घाम आलेला नाही, पण ह्या सरकारने लवकरात लवकर आदेश देऊन सरसकट पंचनामा करून ह्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यायचा प्रयत्न करा आणि मदत करा। तरी साधारणतः असं आता सध्या हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी सरसकट मागणी होते। आपली प्रहार संघटनेच्या वतीने काय मागणी असणार आहे? सरसकट मागणी माझी आमच्या प्रहार संघटनेच्या वतीने 1 लाख रुपयापासून पाहिजे। कारण कांदा कसा पिकवायचा आणि कसं त्याला कष्ट करायचं आणि कसं त्याला पैसा खत पाणी घालायचं हे आमच्या ह्या गरीब शेतकऱ्यांनाच माहिती। ताई, आता बच्चू भाऊ कडू हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची जनजागृती करत असताना, सरकारवर आसूड ओढत असताना विविध प्रकारे टीका करत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी असेल किंवा इतर काही अन्य मार्गाने ते मागण्या मांडत आहेत। तरी सुद्धा सरकार ह्या सर्वच मागण्यांकडे कुठेतरी कानाडोळा करताना दिसून येते, काय सांगाल? सरकारला मागण्या आमच्या बच्चू भाऊंनी त्यांच्या माध्यमातून, प्रहारच्या माध्यमातून त्यांनी शितून पाठीमागं लय आंदोलन केलेले आणि अजून पण चालू आहेत आणि त्यांच्या मागण्या कर्जमाफीच्या असत्यान, ह्या शेतकऱ्याला हमीभाव देण्यासाठी असत्यान, त्यांच्या दिव्यांगाच्या असत्यान किंवा अनेक काय असत्यान, तेवढ्यासाठी आमचं प्रहार रक्तदान केलंय। दान आमच्या बच्चू भाऊनी सुद्धा रक्तदान केलंय, तरी सुद्धा अजून सरकारला कुठेही घाम आलेला नाही। पण जोपर्यंत घाम येत नाही तोपर्यंत आमचं प्रहार शांत बसणार नाही। काय बच्चू भाऊंची या संदर्भात आता काय म्हणजे भूमिका आपण काय बोललाय का त्या संदर्भात? भाऊंशी बी मी बोलून घेतलंय, पण भाऊंनी सुद्धा सांगितलंय ज्या आपल्या ह्या मागण्यात मी पुढे मागितलेल्या आहेत, पण सरकारने बी आश्वासन आता सध्या दिलेले। आता त्यांनी पंचनामे ही सरसकट केलेले, पण कांदा चाळचे हे पंचनामे सरसकट कुणाचे झालेले नाहीत। म्हणून ह्या कांदा चाळचं सुद्धा सरसकट पंचनामा होऊन ह्या शेतकऱ्याला मदत मिळावा आणि कर्जमाफीसाठी सुद्धा जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत बच्चू भाऊ माघारी घेत नाही। ताई, जे ऊस आहे त्या ऊस लागवडीमधून शेतकऱ्याच्याच आता कुठेतरी 5 रुपये कपात करायची, ह्या सर्वच असा काय तो प्रकार आता समोर येतोय, काय सांगाल? शेतकऱ्याच्या ऊस लागवडीमधून कारखान्याला जाणाऱ्या ऊसामधून 5 रुपये कपात करण्याचा हा विषय काहीतरी समोर येतोय, काय सांगाल? मग सरकारने जर त्या आता एवढ्या शेतकऱ्यांनी कष्टाने कमविलेला ऊस असन, कांदे असते, त्याच्यातून जर 5 रुपये कपात करून जर दिशाभूल ह्या शेतकऱ्याची होत असेल तर ह्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? शेतकऱ्याचंच कुठं मरण होतंय आणि ह्या शेतकऱ्याचं मरण होतंय आणि त्याच्यासाठी आमचा बच्चू भाऊ किती पण अजून लढा लढत आहेत आणि अजून पुढे पण तसाच लढा त्यांचा चालू राहणार।